झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये पीक पाणीमध्ये आज पाहणार आहोत एका वेगळ्या शेतीची माहिती। वसईच्या सालोली या गावामध्ये ब्रोकोली वनस्पतीचं उत्पादन घेतलं जात आहे। खाण्यासाठी आणि औषध म्हणून सुद्धा वापरात येणारी ही वनस्पती युरोप खंडात पाहायला मिळते। प्रायोगिक तत्वावर लागवड केलेल्या या वनस्पतीला वसई परिसरामध्ये मोठी मागणी आहे। राज्यातले अनेक शेतकरी आपल्या शेतात प्रयोग करत नवनवीन उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असतात। वसईच्या सालोली गावातील रहिवासी गेगरी परेरा हे सुद्धा त्यातीलच एक। प्रायोगिक तत्वावर अर्ध्या एकरमध्ये ब्रोकोली या वनस्पतीचं उत्पादन घेतलंय। दिसायला फ्लॉवर सारखी असणारी ही वनस्पती सहसा युरोप खंडात पाहायला मिळते। सर्व बाजूनी पानं आणि मधोमध गर अशी काहीशी फ्लॉवर सारखी रचना असते। कॅन्सर आणि हृदयरोगावर औषध म्हणून सुद्धा ही वनस्पती वापरली जाते। तसंच सूप आणि भाजी म्हणून सुद्धा तिला पसंती मिळते। साधारणतः ही वनस्पती 2 फूट उंच वाढते। एकदा तयार झालेली वनस्पती वरच्या भागातून तोडल्यावर काही दिवसात पुन्हा दुसरी वनस्पती तयार होते। शिवाय उत्पादनासाठी मोठा खर्चही येत नाही। पाण्याचीही जास्त गरज नसते। खर्च तसा धरला तर मला काही जास्त नाही आला, कारण मी खत काय एवढं जास्त वापरलं नाही। आता मी ह्यांच्या फ्लावराबरोबर जी लावलेली आहे त्याच्यामध्ये दुपेक आहे, म्हणजे वांगी पण आहेत, फ्लावर पण आहेत। त्याच्यामुळे अगदी खर्च म्हणजे असा शुल्लक खर्च आला मला। हे जर व्यवस्थित मेहनत करून व्यवस्थित केलं असतं तर आणखी चांगली झाली असती आणि चांगलं उत्पन्न पण आलं असतं मला याचं। परेरा यांनी परदेशातून ब्रोकोलीचं बियाणं आणलं होतं। वसईच्या होळी बाजारात त्यांनी तब्बल 200 रुपये किलो भावानं या वनस्पतीची विक्री केली आहे। ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे येत्या काही महिन्यात 4 ते 5 एकरात ब्रोकोलीचं उत्पादन घेण्याचा परेरा यांचा विचार आहे। झी 24 ताससाठी प्रवीण नलावडे, वसई। झी 24 तास एक पाऊल पुढे।